तुम्ही अनेक मित्र आपल्याला प्रश्न करता की जेव्हा सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत त्यांना सोलर बसवायचं असतं तर कोणतं सोलर बेस्ट असेल, तर असे बरेच शेतकरी मित्रांना प्रश्न असतो. तर त्यांच्यासाठी टाटा पॉवर सोलर रूफटॉप यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार, आपलं काय नाव? मनोज जाधव. सर काय नवीन ज्या गोष्टी किंवा दुसऱ्या कंपनीपेक्षा काय वेगळ्या गोष्टी त्या तुमच्या सोलर रूफटॉपमध्ये उपलब्ध आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही नवीन प्रोव्हाइड करत असता टाटा रूफटॉप सोलरमध्ये ही जी सिस्टीम येते तुमची ती ही पूर्ण कंपनीकडनं येतं. ओके. ह्या पूर्ण जे कॉम्पोनेंट असतात तुमच्या सोलर सिस्टीममध्ये त्या सगळ्या गोष्टींची वॉरंटी टाटा ही कंपनी घेते. म्हणून ही असेंबल सारखं या प्रकारे यामध्ये नसतो आणि या सगळ्या गोष्टी टाटा प्रोव्हाइड करते. म्हणून सगळ्या गोष्टींची तुम्हाला 10 वर्ष प्रोडक्ट वॉरंटी सुद्धा देतं. आणि टाटा कंपनीला तर तुम्ही ओळखतातच की त्याचा जो कुठलाही ब्रँड आहे तो प्रीमियम व्हर्जन आहे आणि आम्ही CP असल्यामुळे आम्हाला त्यांचा पॅरामीटरमध्ये राहूनच काम करावं लागतं. म्हणजे जे काही त्यांचे गाईडलाईन असतात ज्यानुसार काम करायचं, बॉ स्ट्रक्चर स्ट्रेंथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रीमियम क्वालिटीचेच वापरतो. मित्रांनो, एकंदरीत बघायला गेले की आपण आता जेवढी गव्हर्नमेंटने रूफटॉप योजना लॉन्च केली आहेत त्या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वेंडर सिलेक्शन करत असतात. तर निश्चितच तिथं टाटाचे जे वेंडर तुम्हाला ऑथराईज असतील तर त्यांच्याकडूनच तुम्ही बसून घ्या, जेणेकरून कारण मार्केटमध्ये बरेच असे आता इन्स्टॉलेशनचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला भविष्यामध्ये जे सोलर रूफटॉपसाठी तर त्या तुम्हाला दर्जेदार वस्तू या टाटाकडून मिळत असतात. म्हणून त्यांचं सोलर रूफटॉपलाच तुम्ही प्राथमिकता द्या. आणि आपण आता आलेलो आहेत नीलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. तर कोणते प्रोडक्ट त्यांनी आपल्या या एक्झिबिशनमध्ये ठेवलेले आहेत जे पुढच्या ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी किंवा काही उद्योगासाठी तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. सर नमस्कार, काय आपलं नाव? माझे नाव वेदांत पाटील. आय एम अ फाउंडर डायरेक्टर ऑफ नीलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. सर कोणते प्रोडक्ट तुम्ही या स्टॉलमध्ये ठेवलेले आहेत? आपण आपल्या स्टॉलमध्ये सगळ्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगचे मशीन ठेवले आहेत. आता जसं तुम्ही बघतायत की गव्हर्नमेंट पण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना राबवत आहे, ज्याच्यामध्ये जसं की तुम्ही प्रोसेसिंग असतील, केळीची प्रोसेसिंग असेल, हळदची प्रोसेसिंग असेल किंवा आटा बेसन असतील, सॉर्टिंग ग्रेडिंगचे असतील, असे एन नंबर ऑफ प्रोडक्ट आहेत ज्यांची आपण प्रोसेसिंग करून पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विकू शकतो. तर त्यासाठी आपण आपल्याकडं पलोलायझर आहे. आता हे पॅकिंग मशीन आहे. याच्यात भारतामध्ये आपली पहिली कंपनी आहे जिनं 2 फिलर एका मशीनवर आपण इन्स्टॉल केलेले आहेत. आता हा जो 2 हेड आहे हा वे फिलर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रेन, ग्रॅन्युल, चिप्स, नमकीन, ड्रायफ्रूट सगळं तुम्ही याच्यात पॅक करू शकता. आणि पलीकडे साईडला जो दिलाय तो ऑगर फिलर दिलाय. तो ऑगर फिलर मध्ये आपण सगळ्या प्रकारचे पावडर असतील, तुमच्या सगळ्या प्रकारचे आटा बेसन असेल, हळद, मिरची, मसाले असतील, सगळे तुम्ही त्याच्यात पॅक करू शकता. आणि हा खाली बॅगर आहे. याच्यात हा सेंटरला काम करतो. याच्यात तुम्हाला एका मिनिटाला 25 ते 30 पाऊच भेटू शकतात. एका मिनिटाला 25 ते 30 पाऊच तुम्हाला या मशीनमध्ये आउटपुट भेटू शकतं. तर हे कॉम्बो मशीन आहे जे आपण फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलं आहे भारतामध्ये. म्हणजे जे आता नवीन तरुण पिढी उद्योगधंद्याकडे वळते, अनेक छोटे छोटे मोठे प्लॅन टाकतायत, पॅकिंगचे असो, मिरचीचे असो, त्यानंतर अनेक असे फळं आहेत ते पॅकिंग करून सुद्धा आपण एक्सपोर्ट क्वालिटीच्या त्यांना बनवत असतो. तर अशा मित्रांसाठी जे अफोर्डेबल मशिनरी, तर अफोर्डेबल पॅकेज मशिनरी यांनी उपलब्ध करून दिलेली. तर मित्रांनो, आपल्याला आता स्टॉलमध्येच त्यांचे जे पर्चेसर आहे त्यांचा फीडबॅक सुद्धा आपण घेणार आहोत, कारण ते इथं अवेलेबल होते. तर सर यांच्या मशीनबद्दल काय फीडबॅक तुम्हाला मिळालेला आहे? आम्ही ॲग्रोफ्युल फार्मर प्रोड्युसर कंपनी. आमच्याकडं टर्मरिक प्रोसेसिंगचं कम्प्लीट युनिट, पॅकेजिंग, पॉलिशर, फिलर, पल्वरायझर हे सगळं डिटेल सरांकडून जस्ट आम्ही आमचं आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, चालू आहे कॉन्ट्रॅक्टमध्येच. सो तुम्हाला काय अनुभव आला? एकदम बढिया कार्यक्रम आहे सरांचं, सर्व्हिस चांगली आहे. ठीक आहे. जरा आपल्याला आता फीडबॅक म्हणजे आपण एक रिव्ह्यू सुद्धा, आता रिव्ह्यूचा जमाना आहे, तर रिव्ह्यू सुद्धा लगेच मिळालेला आहे. तरी काही तुमच्या डोक्यात प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकतात. त्यांची डिटेल्स आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेली आहे. थँक्यू सर. सरांचा ब्रँड आहे. असं आहे का? आता रिसेंटली ह्या बनाना, लोक बनानावर एकदम परेशान आहेत, आता भाव भेटत नाही. सरांनी त्यालाच एक संधी बघून बनानाची एक कुल्फी तयार केलेली आहे. ही कुल्फी आता काना नावाचा ब्रँड आहे, लवकरच आपल्या सेवेसाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहे. इथे आहे प्रदर्शनामध्ये, प्रदर्शनात आहे. प्युअर पिकलेल्या केळीपासून तयार केली आहे. 17% आपण याच्यात ऍड केली. केमिकल नाही, सर्व उत्तम प्रकार आहे. ओके, एकदम उत्तम प्रकार आहे. आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप तयार करायची चालू कंपनी नाविन्य. चलो, थँक्यू मला डिटेल्स दिलेलं. सर हा तुमचा प्रोडक्ट जरी घ्यायचं म्हटलं तर कॉन्टॅक्ट तुमच्यासोबत कसं होणार आहे? सर आमची फॅक्टरी पुण्याला आहे.
हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, ज्याच्यामध्ये माझे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. आम्ही पुण्यात आमचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, जिथून सगळे मशिनरी सप्लाय करतो आम्ही. आणि धुळ्याला आणि जळगावला आपलं सेल आणि सर्व्हिसचं ऑफिस आहे. ओके. आणि इन्स्टॉलेशन वगैरे सगळं पूर्ण पुण्यात आमची टीम करून आहे. देतात? येस, पूर्ण इन हाऊस आमची टीम आहे, जे तुम्हाला इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, टेस्टिंग, ट्रायल सगळं आम्ही देतो. तर मित्रांनो, तुम्हालाही जरी यांच्या मशीन संदर्भात काही अजून इन्क्वायरी करायची असेल किंवा परचेस करायचं असेल तर नक्कीच त्यांचा जो कॉन्टॅक्ट किंवा डिटेल्स आहे तर ती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती लावणारच आहोत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला आता स्टॉलमध्येच त्यांचे जे परचेसर आहे त्यांचा फीडबॅक सुद्धा आपण घेणार आहोत, कारण ते इथं अवेलेबल होते. तर सर, यांच्या मशीनबद्दल काय नमस्कार. फीडबॅक तुम्हाला मिळालेला आहे? आम्ही ॲग्रोफ्युल फार्मर प्रोड्युसर कंपनी. आमच्याकडं टर्मरिक प्रोसेसिंगचं कम्प्लीट युनिट, पॅकेजिंग, पॉलिशर, फिलर, पल्वरायझर, हे सगळं डिटेल सरांकडून जस्ट आम्ही आमचं आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, चालू आहे कॉन्ट्रॅक्टमध्येच. सो तुम्हाला काय अनुभव आला? एकदम बढिया कार्यक्रम आहे सरांचं, सर्व्हिस चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण ॲग्रो एक्झिबिशनमध्ये जेवढी ॲग्रिकल्चर संदर्भात स्टॉल आहेत, जसे की सीड्स, त्यानंतर तुमचं ड्रीप इरिगेशन, त्यानंतर कोणकोणती जी सिस्टीम आहे तर ती आता ड्रीप इरिगेशनमध्ये आलेली, असे भरपूर स्टॉल आपण पाहिले. आता शेवटी आपण जे कृषी यांत्रिकरण म्हणजे महत्त्वाचं ट्रॅक्टर, तर ट्रॅक्टर कुबोटा यांच्या स्टॉलला आपण आलेलो आहेत. तर त्यांच्या आपण विचारणार आहोत की काय मार्केटमध्ये ट्रॅक्टरमध्ये ते नवीन गोष्टी घेऊन आलेले आहेत, त्यानंतर त्यांचे प्राईस किंवा त्यांचे फीचर त्यांनी नवीन ट्रॅक्टरमध्ये कोणते आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर नमस्कार, काय आपलं नाव? सर, तुम्ही कुबोटा कंपनीचे प्रतिनिधी. तर या प्रतिनिधीसोबत आपण बोलणार आहोत की कुबोटा कंपनी कोणकोणते फीचर आता शेतकऱ्यांना देत आहे, जे की डिफरंट HP असतील, त्यानंतर नवनवीन जे ऑटोमेटेड सिस्टीम असतील तर ती सिस्टीम कोणकोणती आलेली ट्रॅक्टरमध्ये, चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर कुबोटा कंपनीमध्ये कोणकोणते नवीन फीचर ट्रॅक्टरमध्ये आता आपण ॲड केलेले आहे, त्यानंतर अदर ब्रँडपेक्षा काय वेगळं कुबोटा देत असतं? अदर बँकपेक्षा म्हणायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑलरेडी फीचरमध्ये जर म्हटलं तर 5 ट्रॅक्टरांची रेंज आहे. 3 छोट्यामध्ये आणि 3 मोठ्यामध्ये 6 आहे. सॉरी, ॲक्च्युअलमध्ये आता 42 नवीन लॉन्च झाला आहे गेल्या वर्षापूर्वी. तर आता त्यांना 42 आपण एक्झिबिशनमध्ये उभं केलं आहे, तुम्ही बघायला थोड्या वेळात. आणि राहिला दुसरा विषय की तुम्ही काय ॲड केलं आहे ॲडिशनल. तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये म्हणायचं म्हटलं तर इतर लोकांना वाटतं की किती आहे साहेब, जापनीज कंपनी आहे, आपलं स्पेअर पार्ट भेटणार नाही किंवा महाग भेटेल, तशातला काही गैरसमज करून घेऊ नका, कारण आपलं स्पेअर पार्ट आपल्या शोरूमला अवेलेबल आहेत. आणि राहिला दुसरा विषय ॲडिशनल फीचर म्हणजे काय आहे, हा त्याचा जो गिअर आहे ना, ते दाखवून द्या. हा त्याचा गिअर जो असतो की तुम्ही बसल्यानंतर जो गिअर टाकता तुम्ही, त्याला खरखरनं आवाज येणे, याच्यामुळे काय होतं, हा फुल्ली सिंक्रोनाइज गिअर आहे. हां, याच्यामुळे आवाज नाही येत. तसं तुम्ही म्हटलं की ॲडिशनल फीचर काय आहे, जसं की हा एक ॲडिशनल फीचर आहे. त्याच्यानंतर पॉवर स्टेरिंग आहे. मी ट्रॅक्टर चालू करून दाखवल्यानंतर तुम्ही स्टेरिंग जरी दाखवलं, ड्युअल ॲक्टिंग पॉवर स्टेरिंग आहे. हा 4 व्हील ड्राईव्हमध्ये 50 HP आहे. प्रॉपर जर सेनेमध्ये म्हणायला गेलं तर हा प्रॉपर तुम्हाला 55 HP मध्ये जाईल. त्याच्यानंतर याची प्राइस जर म्हटली सर तर आजच्या कंडिशनला हा जातो तुम्हाला 11,21,000, 11,11,000 पर्यंत असा हा जातो तुम्हाला. ॲक्सेसरीज साईज जर म्हटलं तर 11,11 पर्यंत हा तुम्हाला जातो. दरवर्षाप्रमाणे प्राइस जर इन्क्रीमेंट झाली, आता 2025 चालू आहे, 2025 ची प्राइस ही आहे. दरवर्षाप्रमाणे प्राइस इन्क्रीमेंट होत असते. हां, त्याच्यामुळे पर्सेंटने प्राइस वाढत असते, 2% म्हणा किंवा 3% म्हणा. फुल्ली सिंक्रोनाइज गिअर आहे. त्याच्यानंतर सॅडलशिप आहे त्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं तर इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत जर हा सस्पेंडेड पॅडल जो आहे हा खालून आलेला असतो. आपला जो पॅडल आहे हा वरतून आलेला आहे, म्हणजे फुल्ली हे त्याला क्लच तुम्ही सहजपणे ऑपरेट करू शकता किंवा दाबू शकता. इतर ट्रॅक्टरांना म्हटलं तर याला रेसला ऑपरेट करायला इझी जातं, सहजपणे तुम्ही याला ऑपरेट करू शकता. राहिला दुसरा विषय, क्लचवर जास्त वेळ तुम्ही पाय नाही ठेवू शकत. जास्त वेळ पाय ठेवला म्हणजे क्लच प्लेट खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि शेतकऱ्यांचं पसंत काय आहे की ठीक आहे, चालवताना असंच पाय ठेवत असतात, तुम्ही याच्यावर सहजपणे वर पाय ठेवू नाही शकत, याला खालीच पाय ठेवू शकता. त्याच्यानंतर दुसरा ॲडिशनल फीचर जर म्हटला तर हा चॅबिनेट स्टार्ट होईल आणि चॅबिनेट बंद होईल. हां, याला ड्रॉपर वगैरे ओढण्याची गरज नाही. तिसरा विषय म्हटलं तर याला ब्रेक लॉक सिस्टम दिलेली आहे आपण, की याला तुम्ही लॉक करू शकता. जसं की 4 व्हीलरला ब्रेक लॉक करता तसं याला लॉक करू शकता. तुम्ही इथं झटका मारला तरी हा निघणार नाही. छोटे मुलं जर असले, कोणी बसलं एखाद्या वेळेस उतरतीवर असलं किंवा मागे काही अवजार लावलेले, तर डायरेक्ट ट्रॅक्टर पुढे जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही ब्रेक लॉक काढत नाही तोपर्यंत त्याचा ब्रेक लॉक खुलणार नाही. त्याला मोबाईल चार्जरची सिस्टीम दिलेली आहे, की मोबाईल तुम्ही चार्ज करू शकता. शेतकऱ्यांना 8-8, 10-10 घंटे शेतातच राहावं लागतं. त्याच्यात फक्त डिझेल टाकण्यासाठी कुणाला तरी थांबवता आणि डिझेल टाकल्यानंतर त्याचं ते काम करत असतात. तर त्याला मोबाईल चार्जरची ऑटोमॅटिक सिस्टीम दिलेली आहे. हा 50 मध्ये बरेचसे असे काही चेंजेस आहेत. आणि मागे बी इन्स्ट्रुमेंट साठी काही नवीन आणण्याचा प्रयत्न केला, ते आपण बघूया. तर मागे जे इन्स्ट्रुमेंट साठी जे कृषी यांत्रिकरण यंत्र अवजारे असतात आपण त्यांना जोडतो शेतीसाठी जे लागतात, तर त्यासाठी काही नवीन आलंय का आपलं?
तर याला जर म्हटलं साहेब नवीन अवजार करण्यासाठी जर म्हटलं तर याला फुल्ली सेन्सर आहेत. sensor. हा, आपण ज्या टायमाला नागर चालवतो 16 इंची म्हणा किंवा 18 इंची म्हणा, तर जमिनीच्या लेवलनुसार हा नागर सेट केला जातो. आणि काय करावं लागतं, ड्रायव्हरला प्रत्येक वेळेस वारंवार लिव्हरला हात लावण्याची गरज नाही पडत. एकदा तुम्ही बांधावर डीप सेट केली की तो ऑटोमॅटिक त्याच सेन्सरला तो चालत असतो. त्याच्याने काय होतं, टायरांची लाईफ वाढते, टायरांचा घसरा होत नाही किंवा इंजिनवर लोड येत नाही, RPM ट्रॅक्टर ड्रॉप करत नाही, हा सहजपणे स्मूथ चालू शकतो. राहिला दुसरा विषय, आता इथं जर बघितलं तुम्ही तर याच्या हाताला 2 छिद्र दिलेले आहेत, एक साईडला दिले आणि एक याला दिलंय. याचा बेनिफिट काय होतो की हा जर केला तुम्ही तर तुम्हाला लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते. हिचा पुढचा जर केला तर थोडी जास्त होते. 1800 आणि 2100 अशी त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी. हा इथं 2 चेंजेस आहेत. आता बाकीचं जर म्हणाल गेलं तुम्ही तर इतर ट्रॅक्टरमध्ये आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये ग्राउंड केलं नसतात, तोही फरक आहे. ट्रॅक्टरना काय असतं 540 रेग्युलर आणि एक इकॉनॉमी, आपल्याकडे 2 असतात. त्याच्यामुळे हे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. सर आता नवीन प्रोडक्ट तुमचं आलेलं आहे, बरोबर. त्या संदर्भातही आपण माहिती बघूया. 4 सिलेंडर हार आहे आणि हा काय इंडस्ट्रीमध्ये 40 ते 45 HP पर्यंत जे ट्रॅक्टर चालतात तसा हा काम करू शकतो. याला टायर्स आहेत तुमची 13चे, याच्यामध्ये 2 व्हील पण आहे आणि 4 व्हील पण अवेलेबल आहे. गेल्या बऱ्याचशा वर्षापूर्वी आपल्याकडे जो होता तो 45 मध्ये होता आणि 50 मध्ये होता. आता हा 42 जो आहे की याच्यामध्ये काय आहे की छोट्यातला छोटा शेतकरी ज्यांच्याकडे 8-10 एकर आहे तोही हा परचेस करून त्याच्यावर तो काम करू शकतो. म्हणजे त्याला एवढं मोठं ट्रॅक्टर घेण्याची गरज नाही आणि वेस्टेज डिझेल घालण्याची गरज नाहीये. याची हा range काय रनिंग सर, कामासाठी. price range? आता याला जर प्राइस देत म्हटलं तर हा जातो तुमचा 7.5 लाखापर्यंत minimum. 7.5 हा, आता GST कमी झालाय त्याच्यामुळे हा कमी झाला, नाहीतर याची प्राइस 8 लाखापर्यंत GST होती. केंद्र हा, सरकारने कमी केली. 7% GST कमी झालाय त्याच्यामुळे हा ते बघा ते. राहिला दुसरा विषय की हा 4 सिलेंडर आहे आणि याचा लॉक सिस्टीम आहे. पकडा एक मिनिट. ओके. याची लॉक सिस्टीम हा, हायड्रोलिक आहे. हायड्रोलिक आहे. लॉक केल्याबरोबर हा हायड्रोलिक तुम्हाला होतो. काही जास्त, ट्रॉली म्हणजे वर उचलण्याची force गरज लावण्याची नाही गरज किंवा ट्रॉली सारखा हा ऑटोमॅटिक हायड्रोलिक होतो. तुम्ही lock खोलला हा, तर तो ओपन होतो. आणि राहिला विषय दुसरा की तुम्ही जर एखाद्या वेळेस रोटर वगैरे मारून आलं तर रेडिएटर जे ते लवकरात लवकर खराब होतं किंवा चोकअप होतं, तर याला तुम्ही जाडी काढून ते रेडिएटर साफ करू शकता. आणि सहजपणे तुम्ही ही बॅटरी छोट्यातली छोटी बॅटरी जरी लावली तर ट्रॅक्टर स्टार्ट होऊ शकतं. त्याला सोनोनाइट स्विच असल्यामुळे काय होतं, त्याला जे पॉवर आहे ती खूप कमीत कमी लागत असते. आता मी तुम्हाला सांगतोय की ठीक आहे सर 4 सिलेंडर आहे, तर तुम्ही इथं बघू शकता की त्याला ऑलरेडी 4 सिलेंडर आहे. एका सिलेंडरला 2 वाल आहेत. आणि जर समजा एखाद्या वेळेस शेतकऱ्यांनी शेतात चालवत असताना डिझेलही संपलं तर त्याला पंप वगैरे मारण्याची गरज नाही. त्याला एक छोटीशी फिरकी दिलेली आहे इथं, ती तुम्ही सहजपणे जर अँटी क्लॉकवाईज फिरवली तर तो बंद होईल. राहिला दुसरा विषय, आताच गेल्या 10-15 मिनिटं आधीच मी याच्यावर डेमो देत होतो का शेतकऱ्यांना की हा 0 बॅलन्सिंग शॉप आहे. याच्यावर जर तुम्ही मोबाईलही ठेवला तरी तो मोबाईल स्मूथपणे उभा राहू शकतो. याला व्हायब्रेशन 0 आहे. Vibration. हा, तुम्ही मी चालू करून दाखवल्यानंतरही तुम्ही बघू शकता किंवा हा जर म्हणत असाल तर हाही मी दाखवू शकतो तुम्हाला. आणि लावायचं म्हटलं म्हणजे काय नाही, फक्त पुढून त्याला पुश करावं लागतं, सहजपणे हा लागू शकतो. याच्यामध्ये 2 व्हील बी भेटतो आणि 4 व्हील बी. सहजपणे एकटा माणसाला तो हँडल करू शकतो. जो जरी एकटा असला तरी तो ते काम करतो. तर अशा पद्धतीने आपण जो कुबोटा कंपनीचा स्टॉल इथं लागला होता, त्यांचा जो नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे, 7.5 लाख रुपयाची रेंज आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कृषी यांत्रिकरणामध्ये काय नवीन आलेलं आहे, तर आपण स्वराज यांच्या स्टॉलवर आलेलो आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो काहीतरी नवीन त्यांच्याकडे आलेलं आहे. सर, तर आम्ही हे पाहू शकतो की काय फायदा याचा, आता नवीन जे प्रोडक्ट तुम्ही आणलेलं आहे तर याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, याचा यूज कसा होतोय आणि याचे एकंदरीत जेवढी फीचर असतील किंवा सर्व्हिस असतील तर कशा पद्धतीने सर्व्हिस हे देणार आहे. नमस्कार. आता हे जे तुम्हाला दिसत आहे 4 चक्के याला, म्हणून तुम्हाला तर काय वाटेल की हे लहान ट्रॅक्टर आहे, बरोबर. पण हा ट्रॅक्टर नाही आहे. हा मशिनरी पॉवर टिलर आहे. मशिनरी पॉवर टिलर. हा, पॉवर टिलर मध्ये तो एक माणसाने चालवणार पॉवर टिलर येतो, एक मशीनरी चालण्याचा पॉवर टिलर येतो. हा मशीनरी चालणार पॉवर टिलर आहे. ओके. तर याचं इस्टिमेट अमाऊंट म्हणजे कितीला शेतकऱ्यांना जाणार आहे? पेट्रोलवरती हे चालणार आहे मित्रांनो. याला रोटावेटर सुद्धा तुम्हाला अटॅच येणार आहे 2,70,000 मध्ये. त्यानंतर याला ज्या अजून याचे जे मापाचे इन्स्ट्रुमेंट असतील ते इथे जोडू शकतो आपण. सर, या मशीनला आहे ना 5 जाती कल्टिवेटर पण तुम्ही लावू शकता. याला PTO दिलेला 1000चा, म्हणजे याला तुम्ही स्प्रे पंप पण लावू शकता. याच्यावर 3 दाती पेरणी यंत्र पण चालणार, वखर, सरी पाडणे. याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर पण कंपनीने लॉन्च केलेला आहे, जो माती साईडला लावतो आणि मध्ये सरी पाडून देतो. असं म्हणजे जेवढी आपले शेतीला लागणारे अवजार आहेत तर त्याला हो. आपण जोडू शकतो. बरोबर. 2,70,000 मध्ये शेतीचे सगळे काम हा करून घेईल. हो, म्हणजे जसं बैलजोडी जे काम करणार ते हे काम करणार. पण जे बैलजोडीपेक्षा फास्ट काम होईल. हा, जसं पॉवर टिलर काम करतं तसंच हे काम करतं, परंतु याला बसायला सीट दिलेलं आहे. सीट दिलेलं आहे. त्याच्यानंतर
पॉवर टिलर मागे माणूस पायी पायी चालतो, इथं माणूस दमणार नाही. म्हणजे पॉवर टिलर एक दिवस चालवलं, माणूस दुसऱ्या दिवशी सुट्टी घेईल. सुट्टी घेईल. याला तुम्हाला कंटिन्यू काम करू शकता. कारण त्याच्यावर शेतकरी बसू शकतो. हो, आणि आजकाल कसं आहे, मजूर भेटत नाही, बरोबर. निंदायला बाया भेटत नाही. बरोबर. त्याच्यामुळं हे मशीन खूप गरजेचं आहे. कारण वेळेवर काम व्हायला पाहिजे, निंदणी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी हे मशीन बरोबर. चांगलं आहे. तर त्यानंतर याचे जे फीचर आहेत त्यात हे 2,70,000ला जात आहे. याच्यावर फायनान्सही उपलब्ध होईल का? कारण बरेच शेतकरी मित्रांकडे भांडवल नसतो आणि ज्या शेतकरी मित्रांना खास करून मोठं ट्रॅक्टर घेणं शक्य नाही, तर अशा शेतकरी मित्रांसाठी आणि त्यांची जरी शेती ही व्यवस्थित असेल, जास्त त्यांच्याकडे नसेल की व्यवस्थित बैलजोडीने शेती करताय, तर त्या शेतकरी मित्रांसाठी हे जे आपण पॉवर टिलर म्हणतोय, तर हे पॉवर टिलर घेण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. 2,70,000 रुपये याचं इस्टिमेट अमाऊंट आहे मित्रांनो. त्यात तुम्हाला हे जे रोटा व्हिटर आहे, तर रोटा व्हिटर सुद्धा इन्क्लूड आहेत. तर स्वराजच्या शोरूम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जळगावचा जो ॲग्रोवरचा जो एक्झिबिशन आहे, तर तो आपण पाहिलेला आहे मित्रांनो. माझ्याकडून जेवढं शक्य झालं तर तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर कोणकोणत्या नवीन ज्या गोष्टी तर त्या या ॲग्री एक्झिबिशनमध्ये आलेल्या आहेत, हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना खरोखरच आपला व्हिडिओ आवडला असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच पुढच्या एक्झिबिशन अटेंड करण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.